सर्वांना. आज सकाळी सकाळी आज 6-7 किलो चटणी कुठायला आलेली. लाईट आल्याबरोबर लगेचच सुरू केलेलं मिरची कांडत आणि चटणी कुठायला टाकून दिलेली. शेण मागं ओढून घेतलं आणि खुराक आहे ना गायांना टाकलं. तोपर्यंत हे तांबडं तिखट आहे ना आपलं तेवढं कुटून झालं होतं. तर ही चाळून हे करून बाजूला ठेवलेलं आहे. बी ते साईडला काढून देते. बी काय त्यात मिक्स करत नाही मी, शिल्लक राहिलेलं होते. म्हणजे जे गिऱ्हाईकाचं असतं ना त्याला ते बी वापस द्यायचं. ते आपल्याला इकडं बी टाकूनही द्यायचं नाही किंवा कुठल्या ह्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये बी वापर करायचा नाही. ज्याचं आहे त्याचं एका छोट्याशा कॅरीबॅगमध्ये बांधून द्यायचं. तर इथं काळं तिखट टाकलेलं आहे. काळं तिखट आहे ना थोडं जास्त प्रमाणात आहे. तर त्यासाठी ना अगोदर एकदा चटणी टाकून घेतली, चाळून घेतली आणि चाळल्यानंतर आहे ना थोडंसं कमी झाल्यानंतर अजून ज्या थोड्या शिल्लक राहिलेल्या मिरची होती ती मिरची टाकून घेतलेली. आणि आता आहे ना कुट्टी करून घेऊ आपण. तर ऊसाला आहे ना, ऊस जर का साळून जर का आपण रानातच साळत बसलं ना तर एकदम ते म्हणजे हे होतं. आणि ट्रॅक्टरच्या ह्याच्यातून आहे ना म्हणजे बैल हे टायर गाडी जी असते ना ती आपल्यासाठी सध्या आपल्याला ऊस आणण्यासाठी म्हणजे घास असेल काय असेल गायांचा चारा आणण्यासाठी तेच आहे. त्याच्यातून मागं सरकत राहतं. त्याच्यामुळे जे पाचरट आहे ना ते पाचरट सकट हे ऊस ह्यावेळेस तोडून आणलेलं आहे. तर असं काही नाही म्हणजे दोन्हीही हे करून बघितलेलं आहेत आपण. कुठे पाचरट काढून अशी जरी टाकली ना तरीही शिल्लक राहत नाही आणि पाचरट सकट जरी केली ना तरी पण शिल्लक राहत नाही. तर काय झालेलं आहे थोडंसं इतका कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे. ऊस लागवड हे ते चालू आहे. त्याच्यामुळे ना घास हे तोडणं झालेलं नाही. त्यामुळे ना म्हणजे ऊस आहे ना तर ऊसाची सध्या आता आपण कुटी करून टाकू. आणि ऊस लागवड चालू आहे. तिकडं म्हणलं चक्कर मारावा. तर हे ऊस आहे ना हे 1.5 एकर आहे लावायचं चालू आहे. तर हे गुत्ता दिलेला आहे. घरी नाही लावायला कारण माणसं बरेच लागतात. ऊस लागवड म्हणलं की माणसं लागतातच. आणि बेनं थोडंसं आपल्याला बाहेरून आणायचं होतं. त्याच्यामुळं हे गुत्ताच ऊस लावायला दिलेलं आहे. आणि 7-8 जण आहेत. जास्त करून ह्या म्हणजे रोजच्या सोबत असतात ना तेच येतं. पण जास्त करून बायकाच येतात. तर हे काल बेन आणलेलं होतं. आणि बेन आहे ना हे रानात आणून आपण साळलेलं आहे. कारण लांबून जर का आणायचं आणि तिकडूनच साळून आणायचं म्हटलं तर डोळा त्याचा जातो. त्याच्यामुळे आहे ना आपण रानात आणून बेन साळून काढलेलं आहे पाचरट आणि नंतर मग हातरायचं. सगळं सोबतच चालू आहे. तर इकडच्या 6 सऱ्या लावून झालेल्या आहेत आणि बाकीच्या लावायचं चालू आहे. 2 जण कांड्या पाण्यात बुडवायचं चाललेलं आहे. तर कुणी साळतंय तर कुणी हातरतंय तर कुणी खांडायचं पण सोबतच सगळं चालू आहे आपलं ऊस लागवायचं. तर हे जे रान आहे ना इतकं उताराचं आहे. खालच्या साईडला एवढा पाण्याचा ढव झालेला आहे. म्हणजे अशा साऱ्या गच्च अशा भरत्यात. तर इतके उताराचे रान आहेत. तर हे बघा इकडच्या साईडला आहे ना हे जे बऱ्याच जागावर म्हणजे 5-6 जागावर आहे ना ट्रॅक्टर आपण खाली केलेलं होतं. तर हे ऊस साळायचं इकडं चालू आहे. इकडं हातरून झालेलं आहे आणि इकडं हे ना हे लावायचं चालू आहे. 2 सालावर चालू केलेलं आहे. तरी ही पाणी पुरत नाही. थोडं थांबावं लागतं हे करण्यासाठी. तर आज काय हे होणारच नाही. कारण पाणी 2 जरी सोलार चालू असले ना तरी पाणी कमी पडतंय बरंच. त्याच्यामुळे ना आज होत नाही आणि उद्या राहत नाही असं आपल्या ह्या ऊसाचं होईल. तर कालच आपण हे खोडवा जाळलेला आहे आणि आज लगेच ह्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. तर 2 वेळा येऊन तारे बदलले होते. 3ऱ्या वेळेस आता आले. तर पाणीच उपसलेलं आहे विहिरीतलं. कारण 2 मोटरा चालू आहेत. एक आमच्या म्हणजे जे सामायिक विहीर आहे ना तर त्यांची पण मोटर चालू होती आणि आमची पण. तर 2 मोटरा चालू असल्यामुळे ना पाणी उपसलेलं आहे. तर आता बंदच मोटर आपल्याला करावं लागेल. आणि हे 1.5 एकर आहे. तर 1.5 एकरमधलं आहे ना म्हणजे हे 1.5 एकर आपल्याला जवळजवळ 4 दिवस तरी हे भिजवायला जाईल. कारण पाणी चांगलंच घेते रान. आणि काही म्हणजे असं उभं राहूनही करावं लागतं. ह्या 2 ह्याच्यामधून आहे ना ट्रॅक्टर काढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या 2 सऱ्या इतक्या खाली गेलेल्या आहेत अशा असं झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं उभं राहूनच हे करावं लागतं. तर ते सऱ्या झालेल्या आहेत ना पाणी पळत राहतं आहे त्याच्यात थांबत नाही असं. तर त्याच्यामुळे थोडंसं उभं राहून किंवा मग हे राखाचं चोंदाण बसतं हे कुठं असलं हे ह्याचं जे वाहड्याचं हे असं होतं ना
तर ते वाड्याचं ह्याचं चोंदान बरंचसं बसतंय, त्याच्यामुळे ना ह्याला उभा राहूनच भिजवावं लागतंय थोडंसं लक्ष देऊन. तर बघा आता एकदमच पाणी कमी चालायला लागले, त्याच्यामुळे आपल्याला मोटर बंद करावं लागेल. तर ह्या विहिरीचं पाणी चालू होतं आत्ता जी मोटर चालू होती तर 2 मोटरा चालू होत्या, एक दिराची आणि एक आमची, त्याच्यामुळे पाणी लवकर उपसलेलं आहे. आणि ही जी विहीर आहे ना आमच्या सासऱ्यांनी खाणलेली, सासऱ्यांनी आणि चुलत सासऱ्यांनी. तर ही समायकातली विहीर आहे, त्यांनी 4 परस खाणली होती, परत आम्ही 4 परस खांदून आहे ना अशा पद्धतीने बांधून काढलेली. आणि ह्या विहिरीचं आहे ना पाणी म्हणजे सगळ्यांना पाणी ह्याच विहिरीचं पिण्यासाठी. बोरच्या पाण्यामध्ये ना क्षार असतात, विहिरीच्या पाण्यामध्ये नसतात. तर एकदम विहिरीचं पाणी ना एकदम भारी असतं पिण्यासाठी, म्हणजे चांगलं असतं. तर ह्याच विहिरीचं सगळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी पण आहे. आणि आमची विहीर कशी वाटली नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.